नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। अमृत पेयजल योजनेचा धुळे महानगरपालिकेने केला बट्ट्याबोळ उभाटा सेनेचा आंदोलनाचा इशारा। केंद्र शासनाच्या अमृत पेयजल योजनेअंतर्गत शहरवासियांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला। मात्र धुळे महानगरपालिकेच्या भोंगळ नियोजनामुळे या योजनेचा पूर्णपणे बट्ट्याबोळ झाल्याचा आरोप उभाटा सेनेतर्फे करण्यात आलेला आहे। या संदर्भात धुळे महानगरपालिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशाराही देण्यात आलेला आहे। उभाटा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की अमृत पेयजल योजनेची कामे संत गतीने सुरू असून अनेक भागात रस्ते खोदून ठेवण्यात आलेले आहेत। त्यामुळे नागरिकांना वाहतुकीसह दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकूनही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे। धुळे शहरातील खराब झालेले रस्ते, गळतीची समस्या आणि अपूर्ण कामामुळे नागरिक त्रस्त झालेले असून महानगरपालिकेने संबंधित ठेकेदारांवर कारवाई करून कामे तातडीने पूर्ण करावीत अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। अन्यथा उभाटा सेनेतर्फे यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी उभाटा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे। धुळेकरांनो, आत्ता आपण एकविरा पार्क सैनिक कॉलनी या ठिकाणी आलेलो आहे। जो भाग प्रभाग क्रमांक 1 मध्ये अर्धा आणि प्रभाग क्रमांक 7 मध्ये अर्धा या ठिकाणी येतो। या भागामध्ये अमृत योजनेअंतर्गत या ठिकाणी पिण्याच्या पाईपलाईन या ठिकाणी टाकल्या गेल्या। या भागातील नागरिकांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे त्यांनी तक्रार दाखल केली होती। अमृत योजनेची पाईपलाईन टाकताना त्यांनी फक्त 6 इंच रस्त्याच्या लेवलला फक्त 6 इंच आतमध्ये टाकलेली आहे, म्हणजे अर्धा फूट देखील ती आतमध्ये गेलेली नाही। असं असताना अमृत योजनेमध्ये कंटिन्युअसली या ठिकाणी भ्रष्टाचार सातत्याने गेल्या वर्षभरापासून सुरू आहे। अमृत योजनेमध्ये कोट्यवधी रुपये धुळे महानगरपालिकेला मंजूर झाले। धुळेकरांचा कायमचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मिटला असता, पण अधिकारी या ठिकाणी पैसे खाण्यामध्ये मग्न आहेत। आपण आत्ता थोड्या वेळापूर्वी देखील बघितलं की संपूर्ण या परिसरामध्ये वॉटर मीटर लावले गेलेले आहेत। ज्या वॉटर मीटरच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं टेंडर महानगरपालिकेने काढलं नाही। या संदर्भामध्ये आम्ही माहिती घेतल्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की अमृत योजनेअंतर्गत जे 14,000 मीटर या धुळे शहराला मंजूर झालेले होते, ते मीटर या भागामध्ये लावण्यात आले। सैनिक कॉलनी आणि एकविरा पार्क या परिसरामध्ये अजून नागरिकांना रस्तेसुद्धा उपलब्ध नाही आहेत। पिण्याचं पाणी वेळेवर येत नाही। संपूर्ण धुळे शहराला 5 दिवसाआड 6 दिवसाआड पाणी पुरवठा होत असताना धुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी फक्त ते वॉटर मीटर ह्या योजनेचं काम पूर्ण करण्याकरता त्या ठिकाणी लावलेले आहेत। त्या वॉटर मीटरची त्या ठिकाणी नीट फिटिंग केलेली नाही आहे आणि वॉटर मीटरचे ज्यावेळेला आम्ही माहितीचा अधिकार त्या ठिकाणी टाकलेला आहे, त्या 1000 लिटरला 7 रुपये दर त्या ठिकाणी आकारणी ते करणार आहेत। सध्या आपण वर्षभराचा विचार जर केला तर धुळे महानगरपालिका आपल्याला फक्त 60 ते 62 दिवस त्या ठिकाणी पाणी पुरवते आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये पूर्ण वर्षभराची पाणीपट्टी त्या ठिकाणी वसूल करतात। अशा पद्धतीचं काम जर धुळे शहरामध्ये जर होत असलं तर तुम्ही कोट्यवधी रुपये या ठिकाणी विकासासाठी आणले तरीसुद्धा ते अधिकाऱ्यांच्या खिशामध्ये जात आहेत। ही सत्यता धुळेकरांनो तुम्ही या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे।